नमस्कार. आज आपण बनवणारे आळूच्या पानाची कुरकुरीत आळूवडी. चला तर मग तयारी करू. 25 ते 20 मिनिटात होणारी रेसिपी आहे ही. त्यासाठी लागणारे साहित्य: बेसन पीठ, अळूची पानं, धना पावडर, जिरे, हळद, लाल मिरची पावडर, ओवा, गूळ, तीळ, खूप सारा लसूण आणि एक लिंबू किंवा चिंच पण घेऊ शकतात तुम्ही दोघांपैकी. चला तर मग अळूच्या पानांची देठं काढून घेऊ आपण. चला तर मग अळूच्या पानांची देठं काढून घ्यायची आहे आपल्याला. ही जर जाड असली ना ही लाईन तर ती पण थोडीशी कट करून घ्यायची आहे, म्हणजे वडी करायला चांगली जाते. या पद्धतीने आपल्याला अळूच्या पानांची देठं काढून घ्यायची आहे. पद्धतीने सगळे देठं कापून घेतले आहे मी. एक लाटणं घ्यायचं आहे आपल्याला आणि हे पानाचे शिरा आहेत ना ह्या अशा दाबून घ्यायच्या आहेत, म्हणजे अळूवडी बनायला त्रास होत नाही, एकदम गोल छान बनते. एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्यात मी टाकून घेणार आहे खूप सारा लसूण, एक चमच जिरं, एक चमच ओवा. हे मिक्सरला बारीक करून घेणार आहे मी पेस्ट. थोडं पाणी टाकून केली तरी चालेल. याची पेस्ट थोडी जाडच आहे, ते मिक्सरमध्ये खूप कमी होतं आहे, त्यासाठी मी यात धना पावडर, मिरची पावडर वगैरे पण टाकून घेणार आहे. मिरची पावडर पण टाकून घ्यायची आहे चवीप्रमाणे, तुम्हाला जशी पाहिजे तशी. धना पावडर, थोडीशी हळद, चवीप्रमाणे मीठ. हे मी आता पाणी टाकून बारीक करून घेणार आहे, म्हणजे पेस्ट होऊन जाईल छान. एकदम बारीक अशी पेस्ट झालेली आहे. चला तर मग आता आपण पीठ भिजवून घेऊ. त्यासाठी घेतलंय मी एक खोल भांडं. त्यात आपण ज्या प्रमाणात आपल्याला पीठ पाहिजे तितकं पीठ घेऊन घ्यायचं आहे. माझी हे 12 पानं आहेत, त्यासाठी मी हे सगळं पीठ घेऊन घेणार आहे. त्यात मी तिळी टाकून घेणार आहे. तिळीमुळे एकदम खमंग आणि खुसखुशीत होतात. अर्ध्या लिंबूचा रस टाकून घेणार आहे मी यात. यात घालून घेणार आहे हा मसाला जो बनवला होता आपण तो, आणि यात पाणी घालून त्याच्यानेच आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे. जो आपण गूळ घेतला होता तो पण चुरून टाकून द्यायचा आहे त्यात, आणि हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आता हाताने. खूप पातळ नाही करायचं आहे, घट्टच राहू द्यायचं आहे आपल्याला. पीठ आपलं तयार झालेलं आहे. इडली पात्रावरची प्लेट घेतलेली आहे मी, तिला आता तेल लावून घेणार आहे. चला तर मग आता आपण वड्या बनवून घेऊ. त्यासाठी घेतलंय मी एक पान. पानाला
छान असं पीठ लावून घ्यायचं आहे. खूप पण लावायचं नाही आहे आणि खूप कमी पण लावायचं नाही, असं एकसारखं लावायचं आहे सगळ्या बाजूने. खूप खमंग लागतात ह्या वड्या. आणि लिंबू टाकल्यामुळे कशाला पण त्रास होत नाही. तसं तर मी हे पानं असं मैत्रिणीच्या बागेतूनच आणलेले आहेत माझ्या. हे काय मार्केटचे पानं नाही आहेत. एक पान आपण असं ठेवलं तर एक असं ठेवायचं आहे आपल्याला, म्हणजे वड्या छान लागतात आपल्या. सगळ्या साईडने सारखा रोल होतो. एक पान परत असं ठेवून घेणार आहे मी. असं एकावर एक 4-5 जसे लागले तुम्हाला तसे पानं तुम्ही ठेवून घ्यायचे आहे. तुम्हाला रोल किती जाड करायचा आहे त्याच्यावरती डिपेंड आहे ते. आणि ह्या साईडने फोल्ड करून घ्यायचं आहे थोडंसं, म्हणजे छोटी मोठी साईज असते ती बरोबर होऊन जाते त्या साईडने. ह्या साईडने पण तसंच करायचं आहे. आणि परत दुसऱ्या साईडने पण असा गोल गोल रोल बनवून घ्यायचा आहे आपल्याला. थोडंसं प्रेस करत चालायचं आहे, म्हणजे रोल एकदम पॅक होईल. थोडं बेसन पीठ लावून टाकायचं आहे, त्याला चिपकण्यास पण मदत होईल त्याची. या पद्धतीने रोल तयार झालेला आहे. तुम्हाला जर याला दोरा बांधून घ्यायचा असेल रोल सुटू नये म्हणून तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. चला तर मग मी जाळीवरती ठेवून देणार आहे. याच पद्धतीने दुसरे पण रोल तयार करून घेऊ आपण. पद्धतीने वड्या लावून घेतलेल्या आहेत मी. खाली 1.5 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे या प्लेटच्या खाली. आता याला 15 ते 20 मिनिटं मी वाफ देऊन घेणार आहे. वड्या आपल्या उकडून झालेल्या आहेत आणि गार पण झालेल्या आहेत. त्यात आपण काढून घेणार आहोत. या वड्या कट करून घ्यायच्या आहे छोटे छोटे, असं पातळ पातळ कट करायचे आहे. खूप पातळ पण नाही. या पद्धतीने वड्या कट करून घ्यायच्या आहेत. एकदम छान बनली आपली वडी. सगळ्या वड्या या पद्धतीने कट करून घ्यायच्या आहेत आपल्याला. कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यात मी तेल घालून घेणार आहे. आता तुम्ही शॅलो फ्राई करू शकतात, डीप फ्राई करू शकतात, तुम्हाला जसं आवडेल तसं करा.
कलर थोडा चेंज व्हायला लागलेला आहे. उलट्या करून घ्यायच्या आता, दोघं साईडने तळून घ्यायचं छान. या पद्धतीने तळून घ्यायचे आहे. तुम्हाला अजून कडक पाहिजे असतील तर अजून तळू शकतात तुम्ही. याच पद्धतीने आपण बाकीच्या वड्या पण तळून घेणार आहोत. छान कुरकुरीत लागतात. तुम्हाला जर ऑइली नको असतील तर तुम्ही शालो फ्राय करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. या पद्धतीने आपली दुसरी बॅच पण तयार करून झाली. छान कुरकुरीत झालं आहे बघा. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग अशाच नवीन रेसिपीमध्ये भेटू.